गुड इव्हनिंग ऑल. गुड इव्हनिंग. मी बालाजी दगडे फ्रॉम ॲसेंट प्रिसिजन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. सर्वप्रथम सरांचं मी आभार मानेन आणि सरांच्या टीमचं पण, कारण त्यांनी त्यांचं एवढ्या वर्षाचं नॉलेज, त्यांचा अभ्यास हे आम्हाला एवढा एकदम सोप्या आणि सरळ मराठी भाषेत शिकवला. ते आम्ही व्यवस्थित आम्हाला समजेल असं करेक्ट त्या भाषेमध्ये, आणि टीमनं पण चांगला सपोर्ट केला, वेळोवेळी फॉलोअप घेतला किंवा सरांनी ज्याप्रमाणे शिकवलं त्याप्रमाणे आम्ही आता डेली मीटिंग वगैरे चालू केल्या कंपनीमध्ये. त्याचा खूप मोठा इफेक्ट झाला. लोकांनी, आम्ही ज्या अगोदर प्लॅनिंग करत होतो आणि लोकांना सांगायचो की बाबा याप्रमाणे तुम्ही काम करा, हे करा, तर आता ते करावं लागत नाही. लोक त्यांची ती प्लॅनिंग करतात आणि प्लॅनिंगप्रमाणे काम होतं. आणि डेलिगेशनचं जे सेशन झालं, पहिले आम्ही रेम्बोसारखं काम करत होतो. जे काय असेल ते आम्हीच करायचं जाऊन. लोक काही प्रॉब्लेम आला की आमच्याकडे यायचे, मग आम्ही ते सॉल्व करायचो. आता असं होत नाही आहे. आम्ही प्रॉब्लेम आला की त्यांना सॉल्व करायला लावतो आणि ते व्यवस्थित सॉल्व करतात. सरांच्या ट्रेनिंगमुळे ते शक्य झालं. आणि स्ट्रॅटर्जीचं जे ट्रेनिंग झालं त्यावेळेसपासून तर बराच फरक पडला. लोकांनी अशी स्ट्रॅटर्जी बनवली आणि स्वतः कामाला लागली. आणि आता आम्हाला त्याच्याकडे लक्ष द्यावं लागत नाही. पहिले आम्हाला लोक मिळत नव्हते, तो मोठा प्रॉब्लेम होता, तो आता त्यांनी सॉल्व केला. आणि अक्षरशः त्यांनी आम्हाला जे लागणारे चांगले स्किलचे लोक होते तर 2-3 लोक त्यांनी शोधून आणले आणि आम्ही ते भरले पण आणि काम पण चालू झालं. आणि त्यांच्याकडे आम्हाला बघावं पण लागत नाही. आणि हे जे आपण कोर टीम बरोबर स्ट्रॅटेजी बनवतो ना, आम्ही काहीच नाही केलं. तुम्ही तुमच्या टीम बरोबर बसून जेव्हा स्ट्रॅटेजी बनवली ना, तर सगळ्यांनी कॉन्ट्रीब्यूट केलं. मग तो सगळ्यांचा गोल झाला. आणि तुम्ही तुमच्या जवळचं सगळेच डिपार्टमेंट हेड आणले होते आणि सगळेच लीडर्स अवेलेबल असल्यामुळे सगळे जेव्हा एकत्र मिळून स्ट्रॅटेजी बनवतात ना, तेव्हा कंपनीचा गोल आणि लोकांचा इनिशिएटिव्ह त्याच्यामध्ये खूप फरक जाणवतो. असं आहे. धन्यवाद सर. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय.